नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेवक जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे आणि त्याच्या ज्या काही परीक्षा होणार आहेत त्यांचा आणखी शेड्यूल आलेलं नाहीये, पण असं म्हटलं जात आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या वीकमध्ये आपली आरोग्य सेवकाची परीक्षा होण्याची शक्यता आहे। आयबीपीएस काय ती परीक्षा घेणार आहे। आता बघा, पण आयबीपीएसने रिसेंटली मला सांगा एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे, ज्या परिपत्रकामध्ये दोन गोष्टींचा उल्लेख केलेला आहे। एक सांगितलेलं आहे की ग्रॅज्युएशन लेवलचं तुम्हाला सिलेबस विचारलं जाईल, पण ग्रॅज्युएशन लेवलचं काय विचारलं जाईल ह्याचा उल्लेख केलेला नाहीये। यासाठी जो तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे, जे 16 टॉपिक दिलेले आहेत ते चांगल्या पद्धतीने करा, त्यावरचे प्रश्न येणार। दुसरी गोष्ट आणखी एक उल्लेख केलेला आहे की आरोग्याच्या संबंधित तुम्हाला प्रश्न विचारला जाईल। म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो बघा, प्रश्न जर आलं तर दोघांच्या कॉम्बिनेशनवर येईल किंवा फक्त आणि फक्त त्या 16 टॉपिकवर येईल। परंतु जर मला सांगा ते 16 टॉपिक प्लस मला सांगा आरोग्याच्या संबंधित असणाऱ्या घटकावर प्रश्न आलं आणि पोषणाच्या संबंधित असणाऱ्या घटकावर प्रश्न आलं तर आपली गफलत होऊ नये म्हणून आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये मी हे दोन टॉपिक ऍड करून देणार आहे उद्याच्याला। आता उद्या तुम्हाला हे दोन टॉपिक ऍड जर झाले तर हे दोन टॉपिक बॅचमध्ये बॅचच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने बघून घ्या, म्हणजे इथून जरी प्रश्न आला तर चुकता कामा नये। मग सर आज काय घेऊन आलेले आहात, तर मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये काय घेऊन आलोय, 2020 ला जी काही आरोग्य सेवकाची परीक्षा झालेली होती त्या 2020 मध्ये जे 40 प्रश्न विचारलेले होते आरोग्याच्या संबंधित, त्या प्रत्येक 40 प्रश्नांचं विश्लेषण व्हिडिओ घेऊन आलेलं आहे, ज्यामधून तुम्हाला टॉपिक पण कव्हर होईल आणि जास्त एरिया पण कव्हर होईल। असे 40 प्रश्नांचे जसं पॉसिबल होईल त्या पद्धतीने मी तुम्हाला लेक्चर अपलोड करत जाईल युट्यूबला, तसेच बॅच मध्ये पण टाकत जाईल। तर आवर्जून हे बघून घ्या, कारण असं नको व्हायला पाहिजे की सर 16 टॉपिक केलेलं होतो आणि या ठिकाणी आम्हाला आरोग्याच्या संबंधित पोषणाच्या संबंधित काय प्रश्न विचारले, यामुळे आमची गफलत झाली। तर दोन्ही बाजूने तयार राहा, वेळ आहे आणखी नोव्हेंबरच्या पहिल्या वीक मध्ये काय आहे एक्झाम होण्याची शक्यता आहे। यासाठी जर मला सांगा तुमच्याकडे आता वेळ आहे तर या गोष्टी पण क्लिअर करून घ्या। तर आज मी तुम्हाला पहिला पेपर घेऊन आलेलो आहे, ज्यावरती 40 प्रश्नांचे विश्लेषण मी तुम्हाला या ठिकाणी करून देणार आहे। तर बघा, आता हे त्याच्या पहिले एक नोटिफिकेशन आहे, ही बॅच आहे, आणखी वेळ आहे। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपलं तांत्रिकचा अभ्यासक्रम झालेला नाहीये तर या बॅच मध्ये जो न्यू अभ्यासक्रम आहे तो पण 16 टॉपिक कव्हर केलेला आहे आणि ओल्ड अभ्यासक्रमामधले पोषण नावाचा टॉपिक आणि रोग नावाचा टॉपिक पण या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे। बॅचची फीस आहे 437 रुपये। एवढी फीस जर तुम्हाला पेड करायची असेल यासाठी कुपन कोड वापरा ARG। जर कुपन कोड नाही वापरलं तर 524 रुपये समथिंग बॅचची फीस आहे, 15% डिस्काउंट होऊन 437 रुपये पेड करता येईल। यासाठी ARG कोड वापरा। जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की बॅच काय करून घ्यायची, आता वेळ आहे त्या वेळेमध्ये काय सगळं सिलेबस कव्हर करायचं, तर तुमच्या मनावर आवर्जून काय तुम्ही बॅच घेऊ शकता, 100% फायदा होईल। बॅच घेण्यासाठी खाली लिंक दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा काय सायन्स बाय अशोक पवार हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। बघा, आता ओल्ड विद्यार्थ्यांना विचारून बॅच घेऊ शकता, काही कंटेंट क्वालिटीमध्ये प्रॉब्लेम असेल तर। बघा, आता पहिला प्रश्न आहे, काय विचारलंय, क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते असा प्रश्न विचारलेला आहे। क्षयरोग म्हणजे काय रे, टीबी म्हणतो आपण। टीबी साठी कोणती लस दिली जाते, BCG, OPV आणि TT। तर मित्रांनो माहित आहे का ह्याचं उत्तर जर काय असेल तर BCG। ही BCG लस मला सांगा काय आहे, क्षयरोगासाठी दिली जाते, बॅसिलस कॅल्मेट-ग्युइन म्हणून ओळखलं जातं। आता बघा, BCG लस ही टीबी साठी दिली जाते। सर OPV काय आहे, तर मित्रांनो माहित आहे का OPV जो आहे ओरल, काला का ओरल पोलिओ वॅक्सिन म्हणतो आपण याला, ओरल पोलिओ वॅक्सिन आहे। तर हे कशासाठी दिली जाते, पोलिओसाठी दिली जाते। ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, पोलिओच्या 2 लशी आहेत। एक लस मला सांगा जी तोंडावाटे दिली जाते, कळलं का, तोंडावाटे दिली जाते, आणि दुसरी लस जर बघितलं मित्रांनो माहित आहे का ती इंजेक्शनद्वारे दिली जाते। तर हे विचारलं जाईल बरं, तोंडावाटे कोणती दिली जाते, तर तोंडावाटे सेबिन नावाची लस जी आहे ही तोंडावाटे दिली जाते मित्रा। आणि WHO ने भारताला सेबिन लस ही काय केलेली होती माहित आहे का, सजेस्ट केलेली होती। म्हणून तो अमिताभ बच्चन यायचं बघा, 2 बूंद जिंदगी के, तर तो कशाचं प्रमोशन करायचं, सेबिन लसाचं प्रमोशन करायचं। आणि इंजेक्शनद्वारे दिली जाणाऱ्या लसीला साल्कची लस म्हणतात। साल्क लस जी आहे ही इंजेक्शनद्वारे दिली जाते। सेबिन आणि साल्क दोन्ही मला सांगा पोलिओची लस आहे, त्याला OPV म्हणत असतात। TT ही कशाची आहे, TT मला सांगा टिटॅनसची लस आहे। टिटॅनस म्हणजे काय रे, धनुर्वात, कोरेल का, धनुर्वातची काय आहे ही लस आहे।
याला टीटी का म्हणत असतात माहिती आहे का? टिटॅनस काय टॉक्साइड म्हणून ओळखलं जातं। लॉंग फॉर्म काय आहे याचं? टिटॅनस टॉक्साइड म्हणून काय आहे ओळखत असतो, म्हणून याला टीटीची लस म्हणत असतात। हे असणारे ओपीव्ही म्हणजे इथं काय सेम आहे, म्हणून मला सांगा ह्याचं उत्तर काय आहे? तर ह्याचं उत्तर आहे पहिलं यानी काय बीसीजी, पण बाकीचं काय ओपीव्ही लक्षात ठेवा, त्यानंतर काय टीटीची पण लक्षात ठेवा काय आहे। बघा आता रेबीज हा आजार कोणाच्या चावल्याने होतो? तर सर्प आहे, विंचू आहे, किडा आणि कुत्रा। तर मला सांगा कुत्रा चावल्याने रेबीज होतं। ह्याचं परिणाम कुठं होतं रे? ह्याचं परिणाम मला सांगा या रोगामध्ये मध्यवर्ती चेता संस्थेवर होता, म्हणजे खास करून सेंट्रल नर्व्ह सिस्टम म्हणतो, ज्यामध्ये मेंदू येतं, मेंदूवर मला सांगा ह्याचा परिणाम होतो। म्हणून एखाद्या व्यक्तीला जर कुत्रा चावला, रेबीज जर झालं तर मला सांगा काही कालावधीनंतर त्याचे सिम्पटम्स दिसतात। असं नाहीये आज चावलं आणि उद्याच पिसाळलं, तर काही काही वेळेस मला सांगा 1 महिना 2 महिना 4 वर्ष 5 वर्ष 10 वर्षाच्या नंतर पण माणूस पिसाळतो जर त्याला भूतकाळामध्ये कुत्रा चावला असेल तर। यासाठी आपण जो काही पाळीव प्राणी आहेत कुत्रे वगैरे, एकतर त्यांना अँटी रेबीजच्या इंजेक्शन दिलेले असेल तर त्या कुत्रा चावल्यामुळे आपल्याला काय होत नाही, तरी पण जर एखाद्याला कुत्रा चावलं तर त्याची ट्रीटमेंट लवकर घेणं गरजेचं आहे, कारण एकदा जर हा काय आहे पसरलं त्यावेळेस त्याच्यावर ट्रीटमेंट नाही आहे। पण परिणाम मध्यवर्ती चेतासंस्था आणि मेंदूवर होतं, ज्याच्यामध्ये माणसाला काय रे पाणी बघून जास्त भीती वाटतं, कोरेला का छोटं वाटीमध्ये पाणी बघितलं तरी असं वाटतं मी बुडून जाईल का, तर अशा प्रकारे हे जर आहे तर तिसरं उत्तर आहे रेबीजचं। यानंतर बघा मीठ साल्ट यांचं केमिकल नाव काय आहे? सोडियम क्लोराईड जो आहे साल्टचं केमिकल नाव आहे, याला रॉक साल्ट म्हणून पण ओळखलं जातं, रॉक साल्ट म्हणतात। हा पाण्याचं रेणुसूत्र आहे, हा पाण्याचं रेणुसूत्र आहे। हा काय रे? हायड्रोक्लोरिक ऍसिड, कळलं का? हायड्रोक्लोरिक आम्ल जो आहे हा आम्ल आहे, एकदम स्ट्रॉंग ऍसिड आहे, एकदम काय रे हा स्ट्रॉंग ऍसिड आहे, तीव्र आम्ल आहे। हायड्रोजन सल्फाइड, कोरेला का याला हायड्रोजन सल्फाइड म्हणतात। तर अशा प्रकारे या ठिकाणी रेणुसूत्र तुम्हाला विचारलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्हाला विचारलं तर साधे मीठ जो काय आपण खातो तो सोडियम क्लोराईड, त्याला रॉक सॉल्ट म्हणून पण ओळखलं जातं। तिसरं बघा, बर्फाचं पाण्यात रूपांतर होणे डॅश डॅश प्रक्रिया आहे, रासायनिक बदल आहे, भौतिक बदल आहे, वरील 1 व 2 आहे, वरील एकही नाही। या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं, भौतिक बदल। काय असतं सर भौतिक बदल? फिजिकल चेंजेस काय असतं? भौतिक बदल म्हणजे काय आहे? जेव्हा मला सांगा एखाद्या वस्तूच्या अवस्थेत बदल केलो तर पुन्हा मूळ अवस्था जर ती प्राप्त करता येत असेल तर त्याला भौतिक बदल म्हणतात। बघा ना, जर आपण बर्फाचं पाणी केलो तर मला सांगा पाणी केलो, पुन्हा तापमान कमी करून पाण्याचं बर्फ करता येतं, म्हणून हे भौतिक बदलामध्ये येतात। तर ह्याचं उत्तर आहे दुसरं। सर रासायनिक बदल काय असतं? असा बदल मला सांगा तो केल्यानंतर मूळ अवस्था प्राप्त करता येत नाही, असा बदल ते केल्यानंतर मूळ अवस्था प्राप्त करता येत नाही, त्याला रासायनिक बदल म्हणतात। समजा उदाहरणार्थ मला सांगा कोणतीही एखादी गोष्ट घ्या, डांबर गोळी घ्या, कोरेला का डांबर गोळी घ्या। आता मला सांगा डांबर गोळी जी आहे ही एकदा पूर्ण संपल्यानंतर पुन्हा डांबर गोळी तयार करता येत नाही, ज्याच्यापासून संपली त्याच्यापासून मित्रांनो। किंवा कोणती अभिक्रिया, चहा बनवणे बघा, चहा एकदा बनवलं दूध टाकून साखर टाकून तर पुन्हा मला सांगा त्याच्यातलं दूध वेगळं करता येत नाही, तर अशा प्रकारे याला रासायनिक बदल म्हणतात। रासायनिक बदलामध्ये ज्या घटकात बदल करून राहिलो तो घटक आणि नवीन तयार होणारा घटक यांच्यात वेगळेपण असतं, पण भौतिक बदलामध्ये नसतं। बघा ना, बर्फामध्ये पण H2O आहे आणि या द्रव अवस्थेत असणाऱ्या पाण्यामध्ये पण H2O आहे, तर भौतिक बदलामध्ये मूळ घटक जो आहे तो बदलत नाही। तर या ठिकाणी बर्फाचं पाण्यात रूपांतर होणं हे एक प्रकारचं भौतिक बदल आहे। तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेत बरं 2020 ला। जन्म झालेल्या बाळाचे वजन किती असले पाहिजे? तर इथं बघा जनरली आपण गावाकडे म्हणतो की 250-300 ग्रामचा मुलगा झाला वगैरे, तर ह्याच्या अंदाजे तुम्हाला पण उत्तरापर्यंत जाता येतं। तर ह्याचं उत्तर आहे मला सांगा 2,500 ग्रॅम पेक्षा जास्त, म्हणजे 2.5 किलो पेक्षा जास्त वजन जर असेल तर आपण म्हणू शकतो की तो बाळ हेल्दी आणि चांगल्या प्रकारे आहे, म्हणून ह्याचं उत्तर पहिलं आहे। खाली बघा तुम्हाला कळून जाईल हे उत्तर काही येणार नाही, म्हणून मी काय म्हटलो बघा, पेपर अटेम्प्ट करत असताना थोडं आपण ज्या समाजामध्ये वावरतो, ज्या समाजामध्ये जगत असतो, आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडत असतात किंवा आजूबाजूला जे गोष्टी आपण पाहतो त्या डेटाबेसचा तुम्ही वापर करा मित्रांनो। कारण की मला सांगा जी पोस्ट आहे ती पोस्ट अशी आहे की ज्या पोस्टचा वापर तुम्हाला आपल्या आजूबाजूला होणाऱ्या समाजामध्ये गोरगरीब माणसांसाठी आणि त्यांच्या हेल्थसाठी होणार आहे, तर कदाचित त्या संबंधित तुम्हाला काही प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। यासाठी थोड्या या गोष्टींचा वापर करा, जसं या प्रश्नासाठी वाचलं नसेल तरी तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे 2.5 केजीच्या आणि त्यापेक्षा जास्त वजनाचं बाळ असायला पाहिजे जन्माच्या वेळेस। यानंतर बघा पाण्याचा उत्कलनांक किती नसतो, किती असतो असं पाहिजे या ठिकाणी,
किती उत्कलनांक असतो? तर मला काय म्हणायचंय माहित आहे का, 100 डिग्री सेल्सिअस कोरेलका हे त्याचं काय आहे मित्रांनो, बॉइलिंग पॉइंट आहे. म्हणजे काय सर, बॉइलिंग पॉइंट म्हणजे काय? समजा पाण्याला जर आपण तापमान दिलं तर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढत जातो पाण्याचं. 100 डिग्री सेल्सिअसच्या नंतर पाण्याची रूपांतर वाफेत व्हायला सुरुवात होऊन जातं. 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त पाणी काय आहे, तापत नाही, कारण त्याच्यावरती जेवढी उष्णता देऊ ती सगळी वाफेच्या स्वरूपात बाहेर जाते. यालाच आपण उत्कलनांक बिंदू म्हणतो. कोणाचं? पाण्याचं. गोठण बिंदू किती आहे असा जर प्रश्न विचारलं तर पाण्याचं गोठण बिंदू आहे 0 डिग्री सेल्सिअस. 0 डिग्री सेल्सिअसला पाणी हा बर्फ होऊन जातं, त्याला आपण गोठण बिंदू म्हणतो. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काय आहे, चौथं आहे. यानंतर 8वं बघा, लघुदृष्टी हा कशाचा आधार आहे? लघुदृष्टी म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का? लघुदृष्टीमध्ये जवळचं दिसतं, जवळचं काय आहे, दिसतं असा रोग ज्यामध्ये जवळचं दिसतं परंतु 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 दूरचं स्पष्ट दिसत नाही या रोगाला आपण लघुदृष्टी म्हणत असतो. याला आपण निकट दृष्टी म्हणतो. लघुदृष्टीमध्ये जवळचं दिसतं, दूरचं दिसत नाही. साधं सांगतो बघा, ज्याला तुम्हाला कोणाला जर लघुदृष्टीता असेल तर मित्रा माहित आहे का, तुला जवळचं दिसतं म्हणजे तुझ्या घरातले सगळे माणसं तुला स्पष्ट दिसतात, पण शेजारचंच माणसं तुला स्पष्ट दिसत नाही. तुझी अपेक्षा असते की शेजारचं माणूस, शेजारच्या घरामध्ये राहणारे माणसं स्पष्ट दिसावं, पण तुला लघुदृष्टीता असेल तर तो माणूस तुला स्पष्ट दिसत नाही, कारण तुला लघुदृष्टीता आहे. पण घरातले तुला स्पष्ट दिसत असतात, तर ह्याला आपण लघुदृष्टीता म्हणतो. सर का दिसत नाही? ह्याला कारण जर बघितलं तर नेत्रभिंग आहे. तुझ्या डोळ्यामध्ये असणारा जो भिंग आहे हा भिंग या गोष्टीला कारण आहे. तर काय होतं, तुझ्या डोळ्याचा भिंग जो आहे हा फुगीर बनतो मित्रांनो. कळाला का? हा फुगीर बनतो. या कारणामुळे मला सांगा, तुला जवळचं काय आहे दिसतं पण दूरचं दिसत नाही, हे लक्षात राहू दे. सर याच्यावर उपाय काय आहे? भिंगावर उपाय काय? भिंग अशा प्रकारे फुगीर झालंय, मग भाऊ दाबून तर पातळ करू शकत नाहीस. भिंगाला असं दाबलो सर, एका मिनिटात मी पातळ करून टाकलो आणि माझा लघुदृष्टीता दूर करून टाकलो. भाऊ डोळा बाहेर काढून घेशील. तर बघा आता, तर या ठिकाणी काय म्हणतोय मी, लघुदृष्टीतासाठी अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो, ज्याला आपण काय आहे, कॉन्केव लेन्स म्हणत असतो, आणि हा निगेटिव्ह असतो मित्रांनो. मग मला सांगायचंय काय, ज्याला निगेटिव्ह चष्मे आहेत, ज्याला पॉइंट निगेटिव्ह मध्ये लागलेला आहे, त्या सगळ्यांना लघुदृष्टीता आहे. त्या सगळ्यांना घरातले माणसं दिसतात, शेजारते दिसत नाही, म्हणजे दूरचं स्पष्ट दिसत नाही. त्या सगळ्यांचा भिंग असं टरबुजासारखं फुगलेला आहे, म्हणून हा प्रॉब्लेम होतो मित्रांनो. म्हणून हा आजार जर कशाचा असेल तर नेत्रभिंगाचा आहे, हे लक्षात राहू द्या. आपल्या डोळ्यातील भिंगाचा आहे, लेन्स आहे. तर उत्तर तिसरं आहे. अपेक्षा करतो कळाला असेल. फास्ट घेतोय का, कारण प्रश्नांची संख्या जास्त आहे. द्विबहिर्वक्र, समतली बहिर्वक्र हे कशाचं प्रकार आहे? तर मित्रांनो माहित आहे का, द्विबहिर्वक्र त्याला आपण बायकॉन्व्हेक्स म्हणत असतो. बायकॉन्व्हेक्स हे फक्त आणि फक्त आपल्याला भिंगामध्ये आढळतं, आरशामध्ये फक्त कॉन्व्हेक्स आढळतं. बघा आता, जर मी या ठिकाणी, म्हणून हा उत्तर काय, भिंग, ज्याचं उत्तर काय, लेन्स आहे. लेन्समध्येच आपल्याला द्विबहिर्वक्र आढळतं. कसं सर? तर अशा प्रकारे मला सांगा, हा द्विबहिर्वक्र आहे. हा द्विबहिर्वक्र भिंगामध्ये असणार आहे, लेन्समध्ये असणार आहे. सर आरशामध्ये नसतो का? आरशामध्ये हा कोणता? हा बघा, हा भिंगामध्ये द्विबहिर्वक्र आहे, ज्याला तुम्ही बायकॉन्व्हेक्स म्हणतात. सर आरशामध्ये काय असतं? आरशाचा जर विचार केला मित्रा, आरशामध्ये फक्त आणि फक्त काय असणार आहे, तर बहिर्वक्र असतं, द्विबहिर्वक्र नसतं. कसं असतं? समजा हा आरसा आहे, आतील बाजू अशी विलेपित केली तर आरशाची एकच बाजू अशी बाहेर फुगलेली असते, म्हणून आरशाला फक्त बहिर्वक्र म्हणतात, फक्त कॉन्व्हेक्स म्हणतात. पण भिंगाच्या दोन्ही बाजू बाहेर आहे, म्हणून भिंगाला द्विबहिर्वक्र, बायकॉन्व्हेक्स म्हणतो. इथं तीच विचारलंय की द्विबहिर्वक्र, समतली बहिर्वक्र हे कोणाचं, कशाचं प्रकार आहे? तर ह्याचं उत्तर भिंगाचं आहे. नुसतं बहिर्वक्र म्हटलं असतं तर त्याच्यात आरसा पण आला असता आणि भिंग पण आला असतं. समजले पर्यंत? तर अशा प्रकारे मला सांगा, हे तिसरं उत्तर आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल. तर आता बघा, यानंतर ज्या पद्धतीत लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्ताचा पातळ थर देण्यात येतो त्याला काय म्हणतात? मित्रांनो माहित आहे का, जुन्या काळामध्ये बघा, आपण लोखंड जर बघत असताना तांबड्या रंगाचं लोखंड दिसायचं, गंजलेला लोखंड दिसायचं शाळेमध्ये, ह्याच्यामध्ये. पण सध्याच्या घडीला तसं प्युअर लोखंड कुठेही वापरलं जात नाही. सध्याच्या घडीला मला सांगा काय वापरलं जाते? स्टील वापरली जाते, जास्तीत जास्त स्टील वापरली जाते. आणि स्टील पासूनच स्टीलच्या सळ्या, स्टीलच्या गजा, स्टीलचे काय रे भांडे हे तयार करत असतो. यानंतर मला सांगा, प्युअर तांबा न वापरता कॉपर वापरलं जातं.
हे तर समिश्राचे उदाहरण आहेत. हे सगळे काय आहेत माहित आहे का? समिश्र आहेत. समिश्र आहेत. कोण कोण समिश्र आहेत तर मला सांगा. स्टील असेल, कोरेला का स्टीलचे कोणतेही प्रकार असेल, ब्रॉन्झ स्टील असेल, स्टेनलेस स्टील असेल, मॅग्नीज स्टील असेल, यानंतर मला सांगा कॉपर पासून बनलेलं पित्तळ असेल, पित्तळ, हे सगळे समिश्र आहेत. हे काय आहेत? समिश्र. विचारतात खालीलपैकी समिश्र कोणतं, तर जेवढे काही स्टील नाव जोडून येतात ते सगळे समिश्र आहेत. यानंतर पित्तळ समिश्र आहे, तर हे सगळे समिश्र आहेत. आता बघा समजा हा धातू आहे, हे धातू आहे, हे मेटल आहे रे, हे धातू आहे. या धातू खराब होऊ नये म्हणून या धातूच्या वरतून वेगवेगळ्या पदार्थांचं लेप दिलं जातं. काही वेळेस रंग दिलं जातं, काही वेळेस दुसऱ्या एखाद्या पदार्थांचा लेप दिलं जातं. का? कारण हे धातू खराब होऊ नये. का खराब होऊ नये? वातावरणातील घटक ह्याच्यासोबत अभिक्रिया करून हे खराब करतात, म्हणून वातावरणातील घटकाला या धातूपासून वेगळं ठेवण्यासाठी वरून काय आहे? लेप दिलं जातं. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आता बघा हे काय म्हणते, ज्या पद्धतीत लोखंड किंवा पोलाद, लोखंडाचं क्षरण रोखण्यासाठी त्यावर जस्तचं काय केलं जातं रे? जस्त यानी काय रे? झिंक. कळालं का? जस्त यानी काय? झिंकचं लेप दिलं जातं. याला जस्त विलेपन म्हणतात. बघा नावातच उत्तर आहे म्हणून हे चौथं आहे. हे चौथं उत्तर आहे. सर विद्युत विलेपन काय आहे? विद्युत विलेपन मध्ये इलेक्ट्रिक करंटचा वापरून मला सांगा. इलेक्ट्रिक करंटचा वापर करून एखाद्या धातूवर कोटिंग केली जाते, त्याला विद्युत विलेपन म्हणतात. कथिलीकरण काय केलं जातं तर मला सांगा धातू जो असतो या धातूवर वरतून मला सांगा टीन यानी काय? कथिलचं लेप दिलं जातं. का? करोजन होऊ नये म्हणून त्याला कथिलीकरण म्हणतात. धनाग्रीकरण काय असतं मित्रांनो माहित आहे का? ह्याच्यामध्ये एनोडायझिंग केलं जातं. जो एनोड आहे त्याचं लेप वरतून दिलं जातं कारण बाहेरच्या घटकापासून वेगळं त्याला ठेवता येईल. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर चौथं आहे. पण जर तुम्हाला कथिलीकरणचं विचारलं तर टीन यानी कथिलचं लेप दिलं जातं. विद्युत धारेच्या साहाय्याने लेप दिलं जातं तर कोणतं? विद्युत विलेपन म्हणतात. त्याला इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. काही लोकांना फास्ट वाटत असेल पण 40 प्रश्न कव्हर करायचे, एरिया जास्त कव्हर होणार आहे. पटापट फॅक्च्युअल डेटा बघा. ह्याची पीडीएफ मी काय करेल माहिती आहे का? सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो विथ आन्सर सहित. तर समजून घ्या काय असणार आहे. यानंतर बघा हे पुस्तक आहे, ज्या संपले होते मार्केटमधले पुस्तक. पहिल्यांदा धन्यवाद देतो पुस्तकाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल. पुन्हा मी काल प्रिंट लिंकला दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक पाहिजे तर आवर्जून मला सांगा. खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा, कॉल नका करू, कारण दिवसभर एवढे कॉल होतात, 1000-2000 कॉल रिसीव्ह करणं पॉसिबल नाहीये. यासाठी व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तुमचं पुस्तक पाठवलं जाईल. काही लोकांना पुस्तक पोहोचलं नसेल तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचं काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. कारण पोस्टाने पाठवलं जातं या कारणामुळे थोडं प्रॉब्लेम येतं मित्रांनो. एवढं तर मी समजू शकतो, तुम्ही समजू शकता. असं नाहीये की तुमचे 150-60 रुपये घेऊन जाणून बुजून पुस्तक पाठवणार नाही, त्याच्यात मी काही करोडपती होणार नाही आणि जो कोणते डिस्ट्रीब्युटर आहे तोही होणार नाही. तर काही प्रॉब्लेम असतात तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आता बघा हे पुस्तक पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला काय करा? मेसेज करा मित्रांनो. जेथं तांत्रिकचं सगळं सिलेबस कव्हर केलेलं आहे. खालीलपैकी कोणते अवशेष आहेत? अवशेष म्हणजे काय रे? अवशेष याचा अर्थ तुम्हाला कळतोय का? अवशेष म्हणजे आपल्या शरीरात तर आहेत, कोरेला करे शरीरात आहेत परंतु कामाचे नाहीत. म्हणजे याचा अर्थ शरीरातील असे अवयव जे प्रेझेंट आहे परंतु मला सांगा आपल्या कामाचे नसतात, ते सध्या कोणत्याही कामाचे नाही, त्याला अवशेष अंगे म्हणतो. त्याला वेस्टिजियल ऑर्गन म्हणतं. मला सांगा माकड हाड आपल्या शरीरात आहे पण सध्या त्याचं काही काम नाहीये. आंत्रपुच्छ ज्याला आपण अपेंडिक्स म्हणत असतो हे पण आपल्या शरीरात आहे, ह्याचं पण काही काम नाहीये. अपेंडिक्स मला सांगा पहिले कच्चा अन्न खाण्यासाठी उपयोगी पडत होता. आज काही आपण कच्चा अन्न खात नाही म्हणून तो आपल्या शरीरात आता अवशेष अंगे म्हणून आहेत. म्हणून उत्तर 1 आणि ए आणि बी. म्हणजे याचा अर्थ मला सांगा काय रे? चौथं उत्तर आहे. लहान आतडे कसं पॉसिबल आहे रे? लहान आतड्याचा वापर आज पण आपण अन्नाच्या पचनासाठी करत असतो. यासाठी बघा उत्तर चौथं यायला पाहिजे. हे अवशेष अंगे सध्या आपल्या कामाचे नाही आहेत. क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे ज्याला आपण टीबी म्हणत असतो? ट्युबरक्लोसिस. तर मित्रांनो माहित आहे का टीबी जो आहे हा क्रोनिक डिसीज म्हणून ओळखलं जातं. क्रोनिक डिसीजचा अर्थ आहे काय रे? जास्त काळ टिकणारा. टीबी हा जो आहे ट्युबरक्लोसिस कोरेला का या कारणामुळे होतं. आता बघा ज्यानंतर जर बघितलं कोणाचं तर हे रोग आहे फुफ्फुसाचं तसेच हाडांचं, या दोघांवर परिणाम करतो. ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा टीबी रोगामध्ये जर बघितलं सारखं पेशंट हा खोकला येतो कारण श्वासनास मला सांगा प्रॉब्लेम क्रिएट होतं. पण मेजर प्रॉब्लेम टीबी मध्ये फुफ्फुसाला होतं, फुफ्फुसाला इन्फेक्शन होतं, तसेच हाडांना पण प्रॉब्लेम होतो. आणि या रोगामध्ये मला सांगा पेशंटचं हळूहळू वजन कमी होत जातं. हे रोग दूर
करण्यासाठी मला सांगा BCG कळाला का, ही लस दिली जाते, पण ही लस लहानपणीच घ्यावी लागते, टीबी झाल्यानंतर घेता येत नाही मित्रांनो, घेऊन फायदा नाही. पण याच्यासाठी वेगवेगळे औषध वापरलं जातं. भारत सरकारने ह्याच्या संबंधित मला सांगा वेगवेगळे प्रोग्राम लॉन्च केले. 1962 ला टीबी कंट्रोलचा पहिला प्रोग्राम लॉन्च केला, यानंतर 1997 ला रिन्युएशन करून दुसरा प्रोग्राम लॉन्च केला आणि 2020 ला मला सांगा तिसरा प्रोग्राम काय आहे भारत सरकारने लॉन्च केलेला आहे. तर अशा प्रकारे हे टीबीच्या बाबतीत आहे. म्हणून उत्तर तुमचं काय यायला पाहिजे मित्रांनो माहित आहे का, तिसरं यायला पाहिजे क्षयरोग. यानंतर बघा पुरुष लिंग गुणसूत्र काय आहे असा प्रश्न विचारलाय मित्रांनो. माहित आहे का, मानवामध्ये जर गुणसूत्र जर बघितलं, गुणसूत्राच्या एकूण मला सांगा 23 जोड्या आहेत आणि संख्या किती आहेत रे, संख्या जर बघितलं तर मला सांगा 46 संख्या आहेत. लक्षात घ्या आता. तर मी काय म्हणतोय, या 23 पैकी जर बघितलं तर या ठिकाणी मी काय म्हणतोय बघा, मेल मध्ये पुरुषामध्ये पण तसेच असतात आणि मला सांगा फिमेल मध्ये पण तसंच असणार आहे. किती, तर मेल मध्ये पण 23 जोड्या 46 संख्या, महिलांमध्ये पण 23 जोड्या 46 संख्या. परंतु मला सांगा सगळे गुणसूत्र सारखे नसतात. या 23 जोड्यापैकी पहिले 22 ज्या जोड्या आहेत ना मित्रा, 22 ज्या जोड्या आहेत त्या अलिंगी गुणसूत्राच्या असतात. म्हणजे 22 जोड्या म्हणजे पहिले 44 गुणसूत्र आणि एक जी 23वी जोडी आहे 23rd जी जोडी आहे याला आपण लिंगी गुणसूत्र म्हणत असतो, जो प्रजननामध्ये भाग घेता. कळलं का, लिंगी गुणसूत्र म्हणतो. 23वी जोडी आणि 23वी जोडी जी आहे त्याच्यात दोनच गुणसूत्र असतात. पुरुषामध्ये लिंगी गुणसूत्र XY जोडी असते. कळालं इथपर्यंत. आणि बघा पुरुषामध्ये अलिंगी जोडी जी आहेत ना 22 जोड्या असतात, संख्या 44 असते. म्हणून बघा पुरुषामध्ये लिहित असताना 44 अधिक XY असं लिहितो. हे 44 अलिंगी गुणसूत्र असतात, XY हे लिंगी गुणसूत्र असतात जे प्रजननामध्ये भाग घेतात, ज्याच्या साहाय्याने रिप्रोडक्शन प्रजनन घडून येतं. आता बघा महिलांमध्ये पण जर बघितलं तर महिलांमध्ये पहिले जे आहेत ना 44 गुणसूत्रे हे अलिंगी असतात, ज्याच्या प्रजननाचा काही संबंध नाहीये. आणि शेवटची जोडी जी आहे, जे शेवटची जोडी असते XXC ही लिंगी गुणसूत्र असते जी प्रजननामध्ये भाग घेते. म्हणून महिलांमध्ये लिहित असताना 44 अधिक XX लिहितो. अशा पद्धतीने हे जे आहेत लिंगी गुणसूत्र आहे XX महिलांमध्ये, पुरुषांमध्ये XY आहे, ज्याच्यावरून मला सांगा जन्माला नवीन सजीव येतं, नवीन बाळ येतं. आता बघा मी तुम्हाला काय म्हणतो लक्षात घ्या, हे जे काही अलिंगी गुणसूत्र आहेत ना 44 पुरुषांमध्ये आणि 44 महिलांमध्ये, तर जे काही अलिंगी गुणसूत्र असतात, अलिंगी गुणसूत्र हे मेल आणि फिमेल मध्ये सारखेच असतात मित्रांनो. दोन्ही मध्ये काय असतं, सारखेच असतात. पहिले 44 गुणसूत्र महिला आणि पुरुषांमध्ये, ज्याला अलिंगी गुणसूत्र म्हणतो, पहिले 44. शेवटचे जे आहेत ना, कळाला का, शेवटचे जर बघितलं ज्याला लिंगी गुणसूत्र म्हणत असतो, ज्याच्यामध्ये मेल मध्ये कोण आहे ते XY आणि फिमेल मध्ये जर कोण असेल तर मला सांगा कोण असतं XX. हे वेगळे आहेत. कोणामध्ये, मेल आणि फिमेल मध्ये हे वेगळे आहेत. का, कारण लैंगिक गुणधर्म महिला आणि पुरुषांमध्ये वेगळं असतं आणि हे लैंगिक गुणधर्म वेगळं निर्माण करण्यासाठी लिंगी गुणसूत्र महिला आणि पुरुषांमध्ये निसर्गाने वेगळं दिलेलं आहे. बाकी जे आहेत मला सांगा महिला आणि पुरुषांमध्ये सारखंच असतं. जसं किडनी आहे महिला आणि पुरुषांमध्ये सारखं आहे, हृदय महिला आणि पुरुषांमध्ये सारखं आहे, फुफ्फुस महिला आणि पुरुषांमध्ये सारखं आहे. तर यासाठी बाकीचे अलिंगी गुणसूत्र तयार करतात आणि प्रजननाची प्रक्रिया लिंगी गुणसूत्र करते जी वेगळी असतात. आणि ज्याच्यामध्ये मला सांगा वेगळे गुणसूत्र असतात लिंगी, तो ठरवत असतो की नवीन तयार होणारा सजीव आहे नर तयार होणार की मादी तयार होणार. मानवामध्ये पुरुष डिसाइड करत असतो की नवीन जन्माला येणारा बाळ हे नर असणार की मादी असणार. कारण मानवाकडून जर Y गुणसूत्र पुढे गेला तर जन्माला येणारा बाळ हा नर तयार होतो आणि जर X पुढे गेला तर जन्माला येणारा बाळ हा मादी तयार होते. परंतु मित्रा माहित आहे का, अन्य जे प्राणी आहेत जसं पक्षी असेल, सरपटणारे प्राणी असेल किंवा मासा असेल, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि मासा यामध्ये पुरुष हा डिसाइड करत नाही, तर महिला डिसाइड करते आणि फिमेल डिसाइड करते यामध्ये की नवीन जन्माला येणारा बाळ हा मेल असणार की फिमेल असणार. कारण की त्यांच्यामध्ये कोणामध्ये, पक्षीमध्ये, सरपटणाऱ्यामध्ये आणि मासेमध्ये जर बघितलं वेगळा गुणसूत्र हे महिलांमध्ये असतं. इथं विचारले पुरुष लिंग गुणसूत्र कोणतं, तर मला सांगायचंय सी उत्तर असेल. सॉरी सी नाही रे, कोणता असेल रे, तर या ठिकाणी मला सांगा सी म्हणजे XY असायला पाहिजे. या ठिकाणी इथं बघा दुसरा आहे, ही नाही XY, तर उत्तर दुसरा आहे XY. तर मला सांगा महिलांमध्ये म्हटलं तर XX आला असतं, हे लक्षात राहू द्या.
तर अशा प्रकारे मला सांगा हे आहे प्रधानमंत्री वंदन योजना ही कशासाठी आहे असा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे। तर मला काय म्हणायचंय, गरोदर महिलांसाठी आहे, परराज्य विवाहासाठी तर काही नाहीये। वरील ए आणि बी म्हणून सरळ सरळ बघा, या प्रश्नाचं उत्तर देताना एक कॉमन सेन्स लावा, परराज्य विवाहाचा काही संबंध नाहीये, तर गरोदर महिलांसाठी वंदन योजना आहे। या योजना तुम्हाला अभ्यास करायचं रे भाऊ, या योजना अभ्यास करायचंय, ह्याच्या संबंधित एक लेक्चर घेतो, तरी पण तुम्ही वाचून घ्या, कारण 4-5 प्रश्न या योजनेच्या रिलेटेड 2-4 प्रश्न येऊ शकतात। वेगवेगळ्या योजना कोणत्या आहेत काय नाही आहेत, तरी मी एखादं लेक्चर घेईल, पण तुमच्या बाजूने तुम्ही तयार राहा। तर पहिलं उत्तर आहे आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थीला किती रुपयापर्यंत लाभ मिळतं? आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मला सांगा किती, तर हे काय आहे रे, 5 लाखापर्यंत मला सांगा काय आहे लाभ मिळत असतो या योजनेच्या अंतर्गत, आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत। यानंतर बघा RNTCP हा कार्यक्रम कोणत्या रोगासाठी आहे, तर RNTCP हा कार्यक्रम टीबी साठी आहे, क्षयरोगसाठी आहे। मित्रांनो माहित आहे का, ज्याला टीबी म्हणत असतो, ज्याच्यासाठी लस कोणती आहे रे, BCG ही लस वापरली जाते। आता बघा भारत सरकार पहिलेपासूनच या रोगाच्या निर्मूलनासाठी भरपूर प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे। आता RNTCP म्हणजे काय, नॅशनल टीबी इलिमिनेशन प्रोग्राम म्हणतो आपण याला, नॅशनल टीबी इलिमिनेशन प्रोग्राम म्हणतो। आता बघा या प्रोग्रामची सुरुवात जर बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा 1962 ला कळलं का रे, टीबी कंट्रोल प्रोग्राम म्हणून चालू करण्यात आलं, टीबी कंट्रोल प्रोग्राम म्हणून चालू करण्यात आलं। यानंतर मला सांगा हा RNTCP जो आहे ना, हे रिवाइज आहे, हे कधी आलं, 1997 ला हे चालू करण्यात आलं, आणि या RNTCP ला पुन्हा मला सांगा 2020 ला रिवाइज करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे हे टीबीच्या रिलेटेड प्रोग्राम आहे, 3दा याला रिवाइज करण्यात आलेला आहे, आणि भारतातून टीबी कसं नाहीसा करता येईल यासाठी प्रयत्न केले गेले हेल्थ केअर मध्ये। तर याचं उत्तर काय आहे रे, हे आहे सर आंधळेपणा, रात आंधळेपणा विटामिन ए च्या कमतरतेमुळे होतं, ज्या कारणामुळे मला सांगा रात्री थोडं कमी दिसतं, हे रात आंधळेपणा। कॅन्सर काय आहे रे, पेशींची असंख्य प्रमाणात वाढ होते, याला कॅन्सर म्हणतात। तर अशा प्रकारे RNTCP चं उत्तर काय रे, दुसरं, यानी काय बी आहे। कळतं इथपर्यंत? बायोगॅस मध्ये काय असते, इथेन, ऑक्टेन, ब्युटेन, मिथेन, सगळ्यांचं उत्तर असायला पाहिजे मिथेन। बायोगॅस मध्ये जवळपास 70% जवळपास मिथेन आढळतं। ह्याच्या व्यतिरिक्त मला सांगा बायोगॅस मध्ये कार्बन डायऑक्साइड आढळतं, आणि ह्याच्या व्यतिरिक्त बायोगॅस मध्ये आपल्याला नायट्रोजनचं प्रमाण पण आढळताना दिसतं। परंतु लक्षात ठेवा सर्वाधिक प्रमाण मिथेनचं बायोगॅस मध्ये आढळतं, आणि मिथेन काय आहे रे, मिथेनचं रेणुसूत्र CH4 आहे मित्रा, मिथेनचं रेणुसूत्र CH4 आहे, आणि हा ज्वलनशील आहे, आणि ह्याचं वापर मला सांगा इंधन म्हणून करता येतं। मिथेन कुठं आढळतं, मिथेन तुम्हाला दलदलीच्या भागात आढळतं, दलदलीचा भाग असेल, त्यानंतर काय भात शेतीमध्ये आढळतं, भात शेतीमध्ये। तसंच मला सांगा शाकाहारी प्राण्यांचा जो जठर आहे ना, या जठरामध्ये जो न पचलेला अन्न आहे त्याच्यामध्ये पण, त्याच्यापासून पण आपल्याला मिथेन तयार होताना दिसतो। तर या सर्व ठिकाणी मिथेन वायू आढळताना आपल्याला दिसतो, ज्वलनशील आहे, आणि मिथेन जो आहे बायोगॅस मध्ये प्रेझेंट असतं। तर समजलं इथपर्यंत तुम्हाला, उत्तर काय चौथा असायला पाहिजे। जगात विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरलं जाणारे सर्वात जास्त ऊर्जा खत कोणते, जलविद्युत, पेट्रोलियम, कोळसा आणि पवन। सध्याच्या घडीला जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये कोळशाचा वापर होतो, भारतामध्ये पण मला सांगा कोळसा जाळूनच ऊर्जा, जास्तीत जास्त ऊर्जा तयार केली जाते। भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये पॉवर प्लांट आहे, ज्यामध्ये कोळशाला जाळलं जातं, ऊर्जा तयार केली जाते, तिथून पाठवली जाते। आता बघा, परंतु जर बघितलं ना, चांगली ऊर्जा जर कोणती असेल तर जलविद्युत ऊर्जा पण चांगली आहे, ज्याच्यापासून प्रदूषण होत नाही, आणि रिन्युएबल आहे। रिन्युएबल म्हणजे काय रे, रिन्युएबलचा अर्थ आहे पुन्हा पुन्हा वापरता येतं। पवन ऊर्जा पण रिन्युएबल आहे, ह्याचा पण वापर पुन्हा पुन्हा करता येतो, म्हणजे कधी नष्ट न होणारी ऊर्जा आहे। कोण कोण, जलविद्युत आणि पवन ऊर्जा। कळालं का? पण इथं विचारले सर्वात जास्त वापरली जाणारी कोणती, कोळसा। पेट्रोलियम कमी वापरली जाते, कारण की पण ते पण संपणारी आहे। आता बघा पेट्रोलियम आणि कोळसा हे नॉन रिन्युएबल आहे। नॉन रिन्युएबलचा अर्थ कळतोय का, एकदा वापरल्यानंतर पुन्हा त्याचा वापर होत नाही, म्हणून मला सांगा कोणती रिन्युएबल कोणती नॉन रिन्युएबल, हे लक्षात राहू द्या रे मित्रांनो। ह्याचं उत्तर काय रे, दुसरं बी आहे, जो सर्वात जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं। बेडूक हा डॅश प्राणी वर्गामध्ये मोडतो, सगळ्यांना सांगता यायला पाहिजे, उभयचर या प्राणी वर्गात काय बेडूक मोडत असतो, ज्याला अँफिबियन्स म्हणून ओळखलं जातं। बेडका सोबतच मला सांगा आणखी एक नाव लक्षात ठेवा, सॅलेमेंडर जो आहे ना, हा पण मला सांगा उभयचर मध्ये येतं।
मत्स्यवर्गीय मध्ये सगळे मासे येतात रे, मासे वगैरे सगळे येतात. तुम्हाला माहित असेल कटला आहे, पापलेट आहे, सुरमई आहे, बांगडा आहे, हे सगळे मत्स्यवर्गीय मध्ये येतात. त्याच्यानंतर जर बघितलं मित्रांनो माहिती का सरीसृप मध्ये बाकी साप वगैरे येतात, मगर वगैरे हे सगळे सरीसृप मध्ये येतात. आणि चक्रमुखी प्राणी आहेत त्यांना सायक्लोस्टोमाटा म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारे मला सांगा, पण ह्याचं उत्तर काय रे? पहिला आहे उभयचर प्राणी वर्गात येतो बेडूक. मित्रांनो इन्सुलिन प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडतं? ॲनिमिया, कॅन्सर, मधुमेह, विषाणू संक्रमण. बघा आता मी तुम्हाला काय म्हणतो, इन्सुलिन जो आहे ना हे तिसरं डायबिटीस साठी वापरलं जातं. इन्सुलिन काय करत असतो मित्रा माहित आहे का? आपल्या शरीरात इन्सुलिन जो आहे ना साखरेचं प्रमाण, ग्लुकोजचं प्रमाण काय करत असतो रे? कमी करतं, कमी करतं, कमी करतं. या कारणामुळे मला सांगा, जर शरीरात इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं तर मधुमेह नावाचा रोग होतो. मधुमेह नावाच्या रोगामध्ये शरीरात यानी रक्तात साखरेचं प्रमाण, ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. सर इन्सुलिनची निर्मिती कोण करतं? इन्सुलिनची निर्मिती आपल्या शरीरात स्वादुपिंड नावाचा एक अवयव असतो ज्याला पॅनकेरिया मित्रांनो. या स्वादुपिंडामध्ये एक अंतस्त्रावी भाग असतो ज्याला एंडोक्राइन पार्ट म्हणतात. या अंतस्त्रावी भागामध्ये बीटा नावाच्या पेशी असतात, बीटा पेशी. आणि या बीटा पेशी इन्सुलिन तयार करतात आणि तेव्हा हा इन्सुलिन शरीरात साखरेचं प्रमाण नियंत्रित करतो. मग एखाद्या वेळेस या स्वादुपिंडाला दुखापत झाली किंवा अन्य प्रॉब्लेममुळे मला सांगा इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होतं, म्हणून साखरेचं प्रमाण शरीरात वाढून जातं. हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. तर हे इन्सुलिन जो आहे मधुमेहाच्या संबंधित आहे. आता बघा ॲनिमिया कशाच्या संबंधित आहे? ॲनिमिया म्हणजे काय रे? शरीरात रक्ताचा प्रमाण कमी होणे. रक्ताचं प्रमाण कमी होणे म्हणजेच सर लाल रक्तपेशीचा प्रमाण कमी होणे. लाल रक्तपेशीचा प्रमाण कमी होणे म्हणजे शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे. शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होणे म्हणजेच मित्रा ऑक्सिजनचं प्रमाण शरीरात कमी होणे. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणे म्हणजेच मित्रा शरीरात ऊर्जेचं प्रमाण कमी होणे. आणि शरीरात ऊर्जेचं प्रमाण कमी होणे म्हणजे अशक्तपणा येणे, धाप लागणे, भूक मंदावणे, चालता न येणे, चेहरा फिकट पडणे, हे सिम्पटम्स दिसणे. कशामध्ये? ॲनिमियामध्ये. तर अशा प्रकारे ॲनिमिया हा लाल रक्तपेशीच्या संबंधित, हिमोग्लोबिनच्या संबंधित आजार आहे. सर एवढं रिलेशन का सांगताय? कारण आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण बोललं जातं ते म्हणजे लाल रक्तपेशीबद्दल बोललं जातं. कारण आपल्या रक्तामध्ये 44% प्रमाण फक्त आणि फक्त या लाल रक्तपेशीचं आहे. बाकी जवळपास पाणी आहे, बाकी उरलेलं थोडंफार आहे वेगळं. कळालं? आणि या आरबीसी जो आहे या आरबीसीच्या पृष्ठभागावर हिमोग्लोबिन असतं आणि हाच तो हिमोग्लोबिन असतो जो ऑक्सिजनला खांद्यावर घेऊन फिरतं. जर शरीरात आरबीसी आणि हिमोग्लोबिनचंच प्रमाण कमी झालं तर ऑक्सिजनला कोण खांद्यावर घेऊन फिरणार? आणि जर खांद्यावर जर बसत नसेल ऑक्सिजन तर ऑक्सिजन म्हणतो आपण किधर नाही जाएगा, आपण जिधर है उधर रहेगा. तर मला सांगा मग शरीरात ऑक्सिजन जाणार नाही आणि या कारणामुळे शरीरात ऑक्सिजन कमी होईल. जर ऑक्सिजन कमी म्हणून काय झालं भाऊ माहित आहे का? हाच तो ऑक्सिजन आहे जो अन्नापासून ऊर्जा तयार करतं. जर ऑक्सिजनच आलं नाही तर अन्न घेऊन काय फायदा? तुझ्याकडे गाडीच नाहीये, टू व्हीलर, पेट्रोलचे कॅन भरून काय करतो? तुझ्याकडे गाडीही पाहिजे, पेट्रोलही पाहिजे, मग तू गाडी पळवशील. मित्रांनो इथं तोच आहे. शरीरात ऊर्जा पाहिजे असेल तर अन्न पण पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. ऑक्सिजन पाहिजे असेल तर हिमोग्लोबिन पाहिजे, हिमोग्लोबिन पाहिजे असेल तर लाल रक्तपेशी पाहिजे, आणि लाल रक्तपेशी पाहिजे असेल तर रक्त पाहिजे. म्हणून मला सांगा ॲनिमिया हा रक्ताच्या संबंधित आहे, मधुमेह इन्सुलिनच्या संबंधित आहे. यानंतर कॅन्सर म्हणजे काय रे? पेशीची अनलिमिटेड वाढ, विषाणूंचं संक्रमण ह्याच्या रिलेटेड असणारा एक काय रे औषध आहे त्याला इंटरफेरॉन म्हणतो. इंटरफेरॉन हा विषाणूच्या संबंधित आहे, विषाणू संक्रमणाच्या संबंधित आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल राजांनो. आता बघा इरिथ्रोपायोटिन हा प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडतं? बघा इरिथ्रोपायोटिन हा संप्रेरक जो आहे ना हा आरबीसीच्या निर्मितीत भाग घेत रे. लाल रक्तपेशीच्या निर्मितीत भाग घेतं आणि लाल रक्तपेशीचा संबंध आहे अनिमियाशी. म्हणून अनिमियामध्ये इरिथ्रोपायोटिन हा प्रथिन काय करत असतो? उपयोगी पडत असतं. कारण इरिथ्रोपायोटिनमुळे शरीरात लाल रक्तपेशीच्या निर्मितीची प्रक्रिया वाढते आणि लाल रक्तपेशीची प्रक्रिया वाढली ऑब्वियसली हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढलं की ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, त्यानंतर ऊर्जेचं प्रमाण वाढतं. त्यावेळेस माणूस अन्न पण जास्त ग्रहण करायला लागतो.
तर अशा प्रकारे इरिथ्रोपायोटिन हा लाल रक्तपेशीच्या संबंधित पहिला ऑप्शन आहे. आताच मधुमेहाचा पूर्ण इतिहास सांगितलोय, इन्सुलिनचं वगैरे, त्यानंतर कॅन्सर आहे. तर मला सांगा ह्याचं काय आहे? पेशींची अनलिमिटेड वाढ याला कॅन्सर म्हणतो. अपेक्षा करतो की अशा प्रकारे तुम्हाला मधुमेह कळाला असेल. सॉरी, ह्याचं उत्तर काय रे? अॅनिमिया आहे. आणि इन्सुलिन म्हणल्यावर चौथा आहे. तिसरा आहे, भारतात हरित क्रांती कोणी आणली? अशा प्रकारचा मला सांगा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर हरित क्रांती कोणी आणली? तर मला सांगा भारताचं विचार केले. भारताचं जर विचारलं तर मला सांगा डॉक्टर M.S. स्वामीनाथन. कळलं का? रिसेंटली त्यांचं मृत्यू झालं. एक महान ॲग्रिकल्चरिस्ट कळलं का, ज्यांनी भारताला काय रे एवढ्या भयानक परिस्थितीतून बाहेर काढलं. जेव्हा भारत स्वतंत्र झालं तेव्हा अन्नासाठी भयानक परिस्थिती होती. अमेरिकेकडून आपण अन्न मागत होतो, ते असं गहू पाठवत होते की जे जनावराला खाऊ घालायचे. त्याच गव्हावर भारताने आपले दिवस काढले. पण आज ॲग्रीच्या रिलेटेड भारत हा सक्षम आहे. या ॲग्रीला सक्षम बनवण्याची जबाबदारी ज्या माणसाने उचलली, ज्या महान व्यक्तीने उचलली, त्याचं नाव आहे डॉक्टर M.S. स्वामीनाथन, ज्यांनी काय रे हरित क्रांती घडून मला सांगा भारतामध्ये काय केलं? अन्नाचं उत्पादन वाढवलं. पण जेव्हा अमेरिकन सायंटिस्ट आहे नॉर्मन बोरलाग, ह्यांनी काय रे जगामध्ये जर बघितलं हरित क्रांती घडून आणणारा शास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखलं जातं? नॉर्मन बोरलागला. वर्गीस कुरियन जो आहे यांनी भारतामध्ये दूध क्रांती घडून आणली, ज्याला व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणत असतो. भारतामध्ये काय रे दूध क्रांती घडून आणली, हे लक्षात राहू द्या. कोणी काय कोणती क्रांती घडवली ते लक्षात राहू द्या. कळलं का? इथं जर हे क्रांती कोणी काय घडवली हे लक्षात राहिलं तर भाऊ तुझी क्रांती होईल, नाहीतर काय तुझी क्रांती होणार नाही, तुझी उत्क्रांती होणार नाही. कळलं का? यासाठी हे क्रांती लक्षात राहू दे तर उत्क्रांती होईल. बघा, डेंग्यू हा आजार कोणत्या डासाने होतो? अॅनोफिलस डास, एडिस इजिप्ती डास, एडिस इजिनी डास आणि काय यापैकी कोणतेही नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न मला सांगा तुम्हाला काय आहे विचारलं जातं. तर हे जे आहे बघा, डेंग्यू हे एडिस इजिप्ती मादी चावल्यामुळे होतं. डेंग्यू मध्ये काय होतं रे? डेंग्यू मध्ये मला सांगा रक्तपट्टिका, आपल्या शरीरातील रक्तपट्टिका ज्याला प्लेटलेट्स म्हणत असतो, हे कमी होऊन जातात. आणि हे कमी झाल्यामुळं अंतर्गत कळालं का रे रक्तस्राव होतो. मित्रांनो, अंतर्गत काय रक्तस्राव होतो. शरीराच्या इंटरनली ब्लडिंग व्हायला लागतात. अशा वेळेस डॉक्टरला ट्रीटमेंट करणं खूप अवघड जातं. म्हणून बघा, अंतर्गत रक्तस्राव जर थांबवायचा असेल तर त्या पेशंटच्या शरीरात रक्तपट्टिकाचं प्रमाण वाढवावं लागेल. यासाठी डेंग्यू मध्ये त्या पेशंटला कंटिन्युअसली रक्त चढवावा लागतो. त्या रक्तामधून प्लेटलेट्सचं प्रमाण त्या पेशंटच्या शरीरात वाढवलं जातं. का? कारण इंटरनल ब्लडिंग होऊ नये. कारण डेंग्यू या आजारामध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण कमी झाल्यामुळं इंटरनल ब्लडिंग होतं आणि त्या इंटरनल ब्लडिंगमुळे पेशंटचं मृत्यू पण होऊ शकतं जर वेळेच्या अगोदर त्याच्यावर ट्रीटमेंट केलं नाही तर. यासाठी डेंग्यूला सिरियसली घ्यायचं भाऊ. थोडंफार वाटलं तर ऍडमिट करणं गरजेचं आहे, नाहीतर एका स्टेपच्या नंतर इंटरनल ब्लडिंग डॉक्टरला पण थांबवणं शक्य नाहीये. त्या पेशंटचं मृत्यू कन्फर्म आहे डेंग्यूमध्ये. यासाठी बघा, एडिस इजिप्ती नावाची जी डास आहे, जो मच्छरची डास आहे, आकाराने मोठी असते, साचलेल्या चांगल्या पाण्यात घाण पाण्यात सगळीकडे साचलेले असतं, त्या पाण्यामध्ये राहते, ती चावल्याने हा काय रोग होतो. यानंतर बघा, अॅनाफिलस नावाची पण डास आहे, ह्याच्या कारणामुळे पण मला सांगा काय रे मलेरिया नावाचा हा काय आहे रोग होतो. ही डास जर चावली तर मलेरिया नावाचा रोग होतो. एडिस इजिप्तीमुळे डेंग्यू होतो, ज्यामध्ये मी काय म्हंटलो मित्रांनो माहित आहे का? प्लेटलेट्स कमी होतं, अंतर्गत रक्तस्राव होतो. डास चावल्याने कोणता आजार होतो? हत्ती रोग आहे, काला आजार आहे. तर याचं उत्तर दोन्ही आहे. दोन्ही मला सांगा, डास चावल्याने काय आहे हे आजार पसरणार आहेत. हत्ती रोगासाठी फायलेरिया नावाचा हा गोलकृमी जो आहे ना, हा गोलकृमी कारणीभूत असतो आणि हा गोलकृमी एका डासामध्ये असतो, ज्या डासामार्फत मला सांगा आपल्यापर्यंत पोहोचतो आणि त्या डासाचं नाव काय रे? क्युलेक्स. कळला का? क्युलेक्स नावाचा डास चावल्यामुळे मला सांगा आपल्याला हत्ती रोग होतो. काला आजार जो आहे मित्रांनो माहित आहे का? प्लेनोबोटोमाइन. कळला का? प्लेनोबोटोमाइन नावाचं एक डास आहे. या डास चावल्यामुळं काला आजार होतो, हे लक्षात राहू द्या. अशा प्रकारे पण उत्तर काय रे? डासमुळं ते हे चौथं उत्तर आहे. बघा रे, मी काय म्हणतो, प्रिंट काढून घ्या, त्याच्यावर हे लक्षात राहू द्या. ह्याच्याच रिलेटेड जर आरोग्याच्या संबंधित प्रश्न विचारला तर असेच क्वेश्चन रिफ्लेक्ट होईल, म्हणून लक्षात राहू द्या काय आणि कसं असणार आहे. खालीलपैकी कोणती कुटुंब नियोजनाचे पर्याय तात्पुरते आहेत? टेम्पररी कोणते कुटुंब नियोजनाचे पर्याय आहेत? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा, महिला काय म्हणतो नसबंदी, पुरुष नसबंदी, तर हे टेम्पररी आहे. IUCD कळालं का? ही टेम्पररी आहे मित्रांनो.
कशाचं माहित आहे का? कुटुंब नियोजनाचं हे तर हे बघून घ्या, काय एवढं काही महत्वाचं नाहीये, फक्त विचारतात. हे कॉमन सेन्सनी पण आपण देऊ शकतो. महिला नसबंदी आणि पुरुष नसबंदी, मला सांगा कुटुंब नियोजनाचा हा परमनंट सोल्युशन आहे. तर उत्तर काय येईल? तिसरं येईल मित्रांनो. यानंतर बघा, जनुकातील एखादे न्यूक्लियोटाइड अचानक आपली जागा बदलतो, त्यामुळे जी लहानसा बदल घडून येतो त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो माहित आहे का, 10वीच्या पुस्तकातून हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. याला म्हणतात उत्परिवर्तन, याला इंग्रजीतून म्हणतात म्युटेशन. काय म्हणतो रे हा? काय म्हणतो बघा, त्याच्यामध्ये म्हटलं जात आहे जनुकातील हा जो डीएनए आहे, मला सांगा हा डीएनए वडील मधला डीएनए, वडिलामधला डीएनए, हा डीएनए मला सांगा आता पुढे पास होणार आहे. हा डीएनए मुलामध्ये पास होणार आहे. पण मुलामध्ये पास होत असताना या डीएनए मध्ये मला सांगा थोडं असं काहीतरी बदल होतं मित्रांनो, थोडं असं काही बदल होतं आणि तो अनुकूल बदल असतो त्या मुलाच्या फायद्यासाठी. अशा प्रकारे या डीएनएच्या जनुकात होणाऱ्या थोडाफार अनुकूल बदलाला उत्परिवर्तन म्हणतात, त्यालाच आपण म्युटेशन म्हणतो. आणि हे बदल होतं म्हणूनच मला सांगा मुलगा आणि वडील हे 100% सारखे न दिसतात, थोड्या प्रमाणात वेगळे दिसतात, हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर याला काय म्हणतो? या बदलाला उत्परिवर्तन म्हणतात, त्याला म्युटेशन म्हणतात. मग सर बाकीचे ऑप्शन काय आहे? तर मित्रांनो माहित आहे का, आपल्या डीएनए वरील जी माहिती आहे ना, ती डीएनए वरील माहिती mRNA वर लिहिणे, कळलं का? माहिती मला सांगा mRNA वर लिहिणे याला जर काय म्हणत असेल तर प्रतिलेखन म्हणतात. आता सर भाषांतरण काय आहे? मित्रांनो माहित आहे का, mRNA वरील जी माहिती आहे ती माहिती अमिनो ऍसिडच्या स्वरूपात, कळलं का, रूपांतर करणे याला भाषांतरण म्हणतात. बॅचचे विद्यार्थी बॅच मध्ये हे सगळं घेतलेलं आहे बघा, काही आठवतंय का? तर mRNA वरील माहिती अमिनो ऍसिडच्या रूपात. सर स्थलांतरण काय? त्याला ट्रान्सलोकेशन म्हणतात. हे अमिनो ऍसिड मधील जी माहिती आली ना आता अमिनो ऍसिडच्या रूपात, ही एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे वाचत जाणे याला स्थलांतर म्हणतात. आता या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे, ज्याला आपण उत्परिवर्तन म्हणतो मित्रा. समजले इथपर्यंत? याला आपण उत्परिवर्तन म्हणतो, जो बदल होतो डीएनएत. खालीलपैकी कोणते पुरावे उत्क्रांतीचे आहेत? सर उत्क्रांतीचा अर्थ काय रे? इव्हॉल्युशन. मित्रांनो माहित आहे का, आपण डायरेक्ट तर इथं आलो नाही ना रे, आपण काय हळूहळू वाढ आणि विकास करत आलो. पहिले जंगलात होतो, जंगलाच्या अगोदर छोट्याशा स्वरूपात होतं, नंतर हळूहळू मानवामध्ये मेंदूचं विकास होत गेलं, शरीरात बदल होत गेलं. तर हळूवार होणाऱ्या बदलाला उत्क्रांती म्हणतात. लाखो करोडो वर्षामध्ये होणाऱ्या हळूवार बदलाला उत्क्रांती म्हणतात. उत्क्रांती जो इव्हॉल्युशन आहे, आणि अचानक होणाऱ्या बदलाला क्रांती म्हणतात, त्याला रिव्हॉल्युशन म्हणतो. हा इव्हॉल्युशन आहे. तर आता बघा, मानवाची किंवा सजीवाची उत्क्रांती कोरेला का जर हे कोणते पुरावे आहेत? तर याच्यामध्ये बघा, बाह्य परजीवी पुरावे आहेत उत्क्रांतीचे, शरीरशास्त्रीय पुरावे आहेत, परजीवी विषयक काय पुराजीव विषयक पुरावे आहेत. वरील सर्व उत्तर आहे. सर अर्थ काय हो? बाह्य परजीवी बाह्यरूपी पुरावे म्हणजे काय सांगतो बघा. मला सांगा, बाह्यरूपी पुरावे जर मी तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला काय म्हणतो बघा, बाकीचे जे प्राणी आहेत ना, जसं मला सांगा शेळी असेल, गाय असेल, बैल असेल, बैलाचं खूर बघा, खुरामध्ये जसे हाड आढळतात तसंच आपल्या हातामध्ये हाडाची संरचना असते. म्हणजे याचा अर्थ ह्याच्यावरून कळतं की कोणत्या ना कोणत्या अवस्थेत आपण दोघं एकाच सजीवापासून आलेला आहे. मला सांगा, कुत्र्याचे कान बघा, मांजरीचे कान बघा, शेळीचे कान बघा, तर साम्यपणा दिसतो आपल्याला. म्हणजे कुत्रा, मांजर, शेळी, या वाघ, या सगळ्यांचा कोणतरी एकच काय होतं रे? अंशज आहे. म्हणून याला आपण म्हणतो उत्क्रांतीचा पुरावा. शरीरशास्त्रीय पुरावे, इंटरनल काही संरचना आढळतात ज्याच्यामध्ये आपल्याला सारखेपणा असतं, मग त्याच्यावरून कळतं. म्हणजे काय रे? जसं आपण आजच्या घडीला बघा, जेव्हा बाळ भ्रूणामध्ये असतो, कळलं काय, बाळ गर्भामध्ये मातेच्या गर्भात वाढतं ना, तर पहिल्या महिन्यात जर बाळाला बघितलं तर मित्रांनो, अन्य प्राण्याचा बाळ, मानवाचा बाळ, कोणत्याही प्राण्याचा बाळ पहिल्या महिन्यात बघितलं तर ते सारखेच दिसतात. म्हणजे याचा अर्थ त्याच्यावरून कळतं आपल्या सर्वांचा कोणीतरी एकच अंशज आहे मित्रांनो. त्यानंतर पुराजीव विषयक पुरावे, ह्याला फोसाईल म्हणतो. जे काही आज अवशेष सापडतात त्याच्यावरून पण कळतं की आपलं कोणतरी एकच पूर्वज आहे. ह्याच्यावरून कळतं की हे सगळेचे सगळे उत्क्रांती आणि इव्हॉल्युशनचे सबूत आहेत. काला का इव्हॉल्युशनचे पुरावे आहेत, ज्याच्या आधारे कळतं की इव्हॉल्युशन घडलेलं आहे, आपण डायरेक्ट असं आलेलो नाहीये. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत कोणी मांडला? डार्विन यांनी नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडलेला आहे, हे लक्षात राहू द्या. काय आहे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत? नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आहे, जो सक्षम असेल, काला का सक्षम असेल, मला सांगा, तोच जगेल. काय म्हणतो रे डार्विन? काय म्हणतो बघा, या पृथ्वीवर जो जगण्यासाठी सक्षम आहे तोच जगेल, जो सक्षम नाहीये त्याला जगण्याचा अधिकार नाहीये. असं का म्हटलं रे डार्विननी?
असं याच्यासाठी म्हटलं, डार्विनचं म्हणणं आहे जेव्हा एखादं सजीव पृथ्वीवर अस्तित्वात येतो त्यानंतर तो प्रजनन करत असतो आणि प्रजनन करून मला सांगा असंख्य सजीव जे आहे नवीन तयार होतात. मग या असंख्य सजीवांमध्ये जगण्यासाठी स्पर्धा निर्माण होते. कशासाठी? अन्न मिळवण्यासाठी, पाणी मिळवण्यासाठी, काय रे आणखी काही घटक मिळवण्यासाठी. या स्पर्धेमध्ये जो सक्षम आहे तो जगेल, जो सक्षम नाहीये त्याला मारून टाकण्यात येईल. म्हणून मला सांगा डार्विननी सांगितलं नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतामध्ये जो सक्षम आहे तोच जगेल. सर अल्बर्ट आइन्स्टाईननी काय सांगितलं? अल्बर्ट आइन्स्टाईननी E=mc² हे समीकरण मांडलेलं आहे. जगप्रसिद्ध समीकरण. हे कशाच्या संबंधित आहे सर? हे ऊर्जेच्या संबंधित आहे की ऊर्जा ही कशी प्राप्त होते ह्याच्या संबंधित यांनी समीकरण मांडले. सर गॅलिलिओ यांनी काय केलेलं आहे? गॅलिलिओ यांनी मला सांगा जे ग्रह आहेत ना या ग्रहाची जी फिरत असतो मला सांगा या फिरण्याच्या संबंधित काही नियम मांडलेले आहेत. मग या प्रश्नाचं उत्तर कोणतं? तिसरं आहे डार्विन. तर हे लक्षात राहू द्या. अल्बर्ट आइन्स्टाईननी E=mc² हे जगप्रसिद्ध समीकरण काय आहे मांडलेलं आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल मित्रांनो. आता बघा या प्रश्नाचं उत्तर आता सांगितलं होतं मी तुम्हाला. काय बघा काय आहे? डीएनए धाग्यावरील माहिती आरएनए धाग्यावर पाठवण्यासाठी प्रक्रिया म्हणजे काय रे? यालाच प्रतिलेखन म्हणत असतात. इंग्रजीतून याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. ट्रान्सक्रिप्शनचा अर्थ काय? डीएनए वरील माहिती आरएनए वर घेऊन येणे. याला काय म्हणतो? प्रतिलेखन. आता बघा आरएनए वर असलेली माहिती ही कोडॉनच्या स्वरूपात असते जी वाचता येत नाही. मग या कोडॉनच्या स्वरूपातील माहिती अमिनो ऍसिडच्या स्वरूपात आणणे जी वाचता येते याला जर काय म्हणत असेल तर यालाच भाषांतरण म्हणतात मित्रांनो. आणि अमिनो ऍसिडच्या स्वरूपातील माहिती वाचत पुढे जाणे यालाच स्थलांतरण म्हणतात. यालाच ट्रान्सलोकेशन म्हणतात. सिंपल आहे, साधा आहे. याला ट्रान्सलेशन काय म्हणतो? यालाच आपण काय स्थलांतरण म्हणतो, ट्रान्सलोकेशन. सिंपल आहे. प्रतिलेखन म्हणजे डीएनए वरील माहिती आरएनए वर आणणे. यानंतर आरएनए वर आलेली माहिती कोडॉनच्या स्वरूपात असते, वाचता येत नाही. वाचण्यायोग्य त्याला अमिनो ऍसिड मध्ये करणे याला भाषांतरण म्हणतात. आणि अमिनो ऍसिड मध्ये झाल्यानंतर त्याला वाचत एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाणे याला स्थलांतरण म्हणतात. हे सगळ्या कशाच्या पायऱ्या आहेत? हे प्रथिन संश्लेषणाच्या पायऱ्या आहेत, प्रोटीन सिंथेसिसच्या पायऱ्या आहेत, प्रथिन निर्मितीच्या पायऱ्या आहेत. म्हणून ह्याचं उत्तर पहिलं आहे. कालक 28-29. बघा कायिक पेशी आणि मूल पेशी हे कोणतं विभाजन करतात? बघा रे आपल्या शरीरात पेशी दोन प्रकारच्या असतात रे. एक पहिला गट आहे त्याला कायिक पेशी म्हणत असतो, कायिक पेशी. दुसरा आहे मूल पेशी म्हणतात. आता बघा मी काय म्हणतो लक्षात द्या. कायिक पेशी आणि मूल पेशी ज्याला सोमॅटिक सेल म्हणतो, स्टेम सेल म्हणतो इंग्रजीतून. कायिक पेशी मूल पेशी त्या पेशी आहेत ज्यांच्यात मला सांगा गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. ज्यांच्यामध्ये मित्रा एकूण 46 गुणसूत्र असतात. अशा पेशीला आपण काय म्हणतो? कायिक आणि मूल पेशी. दुसरा एक प्रकार आहे त्याला युग्मक पेशी म्हणून ओळखलं जातं. युग्मक पेशी म्हणतो आपण. युग्मक पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते रे? 23 गुणसूत्र असतात. संख्या म्हणतो, जोड्या नसते. 23 गुणसूत्र असतात. जोड्या फक्त आणि फक्त कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये असते. लक्षात राहू द्या. आता बघा सर युग्मक पेशी दोनच असतात. एक असतं पुरुषामधील शुक्राणू जे आहे ना ज्याला इंग्रजीतून तुम्ही स्पर्म म्हणता, ही असणार आहे युग्मक पेशी मानवामध्ये. आणि स्त्रियांमध्ये जर बघितलं जो अंडबीज असतो पुरेलका ज्याला एग किंवा ओवा म्हणतात, हे पण मला सांगा कोणत्या पेशी असतात? युग्मक पेशी. या दोन्ही पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या 23 असते. कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये 23 जोड्या असतात आणि संख्या किती रे? 46 गुणसूत्राची संख्या असतात. आता बघा ज्या या पेशी असतात ज्याच्या 46 गुणसूत्र आहेत या पेशीला आपण काय म्हणतो? या पेशीला द्विगुणी पेशी म्हणतात मित्रा. द्विगुणीचा अर्थ आहे डिप्लॉइड सेल. कोणत्या सेलला म्हणतो? या कायिक पेशी आणि मूल पेशीला कोणत्या? द्विगुणी पेशी म्हणतो ज्याच्यात 46 गुणसूत्र असतं. याला जर काय म्हणत असेल? युग्मक पेशीला एकगुणी म्हणतात, ज्याला इंग्रजीतून हॅप्लॉइड सेल म्हणून ओळखलं जातं. आता बघा या प्रश्नाकडे येऊ. जर बघितलं या द्विगुणी कायिक पेशीचं विभाजन जेव्हा करत असतात त्या पेशीच्या विभाजनाला मायटोसिस म्हणून ओळखलं जातं. मायटोसिस म्हणतो ज्याला सूत्री पेशी विभाजन म्हणतो. कळलं का रे?
त्याला सूत्री पेशी विभाजन म्हणतात, सूत्री पेशीचं विभाजन म्हणून ओळखलं जातं। आणि जेव्हा या युग्मक पेशी विभाजन करत असतात त्याला इंग्रजीतून पेशीचं मियोसिस विभाजन म्हणतो, ज्याला अर्धसूत्री विभाजन म्हणतात, अर्धसूत्री विभाजन म्हणून ओळखलं जातं। तर लक्षात राहू द्या, सूत्री विभाजन हे काही युग्मूल पेशीमध्ये असतं। मग या ठिकाणी बघा तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर दिले काय, तर बघा हे सुनी नाही, हे सूत्री विभाजन आहे, म्हणून सूत्री पेशी विभाजन हे उत्तर आहे। कायिक पेशी आणि मूल पेशी, जर त्यांनी युग्मक पेशी विचारला असतं तर मला सांगा अर्धसूत्री विभाजन आलं असतं, ज्याला इंग्रजीतून मियोसिस म्हणतो। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे। अपेक्षा करतो की कळत असेल, डेटा जास्त आहे, व्यवस्थित पटापट बघत जा काय असणार आहे, कसं असणार आहे, याची झेरॉक्स काढून घ्या, रिव्हिजन करा, वेळ कमी आहे। नाहीतर मला सांगा 1 तासाच्या लेक्चरमध्ये 10 प्रश्न घेऊन काय फायदा आहे भाऊ, कमीत कमी कानावरून तर जात असेल ना। माझं काम आहे कंटेंट सांगणं, समजलं। एखादा आता लगेच कमेंट करतोय काय सर किती फास्ट सांगता, भाऊ माहित आहे का एकच टॉपिक शिकू शकतो 5 तास, पण काय करतो, आउटपुट महत्वाचं आहे, समजलं, आउटपुट महत्वाचं आहे। तर अशा प्रकारे मला सांगा हे 29, त्यानंतर 30 बघा, खालील हे हवा प्रदूषणाचे घटक आहेत। एअर पोल्युशन, लाकूड जाळल्यानंतर हे जाळल्यानंतर मला सांगा कोणते घटक आहेत असा प्रश्न आहे। तर मला सांगायचंय काय, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आहे, हायड्रोकार्बन्स पण आहे रे। मला सांगा उत्तर हा तिसरा आहे। एअर पोल्युशन मध्ये हे हायड्रोकार्बन पण असतं, कळालं का, HCFC म्हणतो आपण त्याला हायड्रोकार्बन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे पण असणार आहेत, म्हणून उत्तर काय तिसरं। अशा प्रश्नांचं उत्तर तुम्हाला डायरेक्ट देता यायला पाहिजे, वाचलं नाही वाचलं तरी आपल्याला कळून जातं की नेमकं काय असणार आहे। थोडंफार तरी मी तुम्हाला म्हणतो ना, आजूबाजू थोडं विचार करायचं, लाकूड जाळल्यानंतर गाडीतून धूर वगैरे बाहेर पडले, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं, हायड्रोकार्बन पण बाहेर पडतं, मग मला सांगा हे उत्तर आहे तिसरं। यानंतर बघा, पर्यावरणाला नुकसान न करणारे विद्युत स्रोत कोणते, एन्व्हायरमेंटला धोका नाही असं कोण आहे, कोळशाचा तर धोका आहे, पेट्रोलियमचं पण धोका आहे, तर जलविद्युत मी म्हंटलो ना हे अजिबात धोका करत नाही। त्याच्यानंतर पवन ऊर्जा पण ह्याच्यासारखीच आहे, पवन ऊर्जेपासून पण मला सांगा काही धोका नाही एन्व्हायरमेंटला, तर उत्तर तिसरं आहे। कोळशामुळे एअर पोल्युशन होतं, पेट्रोलियममुळे एअर पोल्युशन होतं, पण मला सांगा सगळ्यात जास्त ऊर्जेसाठी वापरला जाणारा कोळसा आहे, तर अशा प्रकारे मला सांगा उत्तर ह्याचं तिसरं आहे। यानंतर खालीलपैकी कोणते जैविक खत आहे, बायोलॉजिकल खत कोणते, युरिया हा जैविक नाहीये, जैविक खत मला सांगा, एक मला सांगा रायझोबियम पण आहे, नॉस्टॉक पण आहे। तर काय असतात रायझोबियम आणि नॉस्टॉक, रायझोबियम आणि नॉस्टॉक हे नायट्रोजनचं स्थिरीकरण करतात, नायट्रोजन स्थिरीकरण करतात मित्रांनो। नायट्रोजन स्थिरीकरण करतात म्हणजे काय, आपल्या वनस्पती नायट्रोजनला डायरेक्ट घेत नाही रे बाळा, नायट्रोजनला डायरेक्ट वनस्पतीला घेता येत नाही। जसं आपल्यातले काही दारू पिणारे असतील ते डायरेक्ट दारूची बॉटल नाही पेत, तर त्या दारूला कशा पाण्यामध्ये मिक्स करतात नंतर मला सांगा ते पितात का, कारण की ते घेता यावं त्यांना, नाहीतर डायरेक्ट पेलं तर तो डायरेक्ट जातं, पाणी टाकून पेलं तर हळूहळू जातं पण जाणार 100%। मग अशा प्रकारे बघा, जसं एखादं दारू पिणारा कार्यकर्ता पाणी टाकून दारू पितं, तसं वनस्पती म्हणते मी डायरेक्ट नायट्रोजन नाही घेणार, मला नायट्रोजन मध्ये कोणतं तरी घटक मिक्स करून द्या। जसं दारू मध्ये पाणी मिक्स करतात तसं नायट्रोजन मध्ये अन्य घटक मिक्स करून त्या नायट्रोजनचं संयुग तयार करतात, जसं दारू मध्ये पाणी टाकून तयार करतात, आणि त्यानंतर मला सांगा वनस्पती त्या संयुगाला खाते ज्याच्यासोबत नायट्रोजन पण येतं। मग अशा प्रकारे नायट्रोजन मध्ये अन्य संयुग, अन्य घटक मिसळणे यालाच नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणतात, आणि हे स्थिरीकरण नॉस्टॉक आणि रायझोबियम करत असतं, आणि जेवढं हे जास्त करतील तेवढं वनस्पतीचं वाढ आणि विकास होतं। या कारणामुळं नॉस्टॉक आणि नॉस्टॉक सोबत आणखी एक आहे ॲनाबिना नावाचा पण एक आहे, ॲनाबिना, नॉस्टॉक, ॲनाबिना, रायझोबियम, याला जैविक खत म्हणून ओळखलं जातं। समजलं का रे, याला जैविक खत म्हणून ओळखलं जातं। यांना आणखी जर बघितलं ब्ल्यू ग्रीन आल्गी पण असते रे, ब्ल्यू ग्रीन आल्गी जो आहे हे पण मला सांगा काय आहे, जैविक खत म्हणून वापरलं जातं, ज्याला निळे हिरवे शैवाल म्हणत असतो आपण मित्रांनो, निळे हिरवे शैवाल म्हणतो, जो ह्याच्यामध्ये येतं हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे। आणि हे रायझोबियम आहे, त्याला सायनोबॅक्टेरिया म्हणतो, यालाच आपण काय म्हणतो, सायनोबॅक्टेरिया। तर सायनोबॅक्टेरियाचं पण वापर जैविक खत म्हणून करत असतो। तर हे सगळं लक्षात राहू द्या, म्हणून ह्याचं उत्तर चौथा आहे, जैविक खत म्हणून रायझोबियमचा वापर करतो, नॉस्टॉकचं, ॲनाबिना पण वापरलं जातं, सायनोबॅक्टेरिया पण वापरलं जातं। बघा, इंटरफेरॉन प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडतं, ह्याचं उत्तर आहे विषाणू संक्रमण। आता बघा
इंटरफेरॉन जो आहे ना हे औषध नाहीये. काय करते इंटरफेरॉन? बघा काय करते इंटरफेरॉन, तुम्ही लक्षात घ्या. समजा ही आपली पेशी आहे, ही एक सेल आहे, ही सेल आहे, आणि या पेशीमध्ये मला सांगा एखाद्या विषाणूने आक्रमण केलं. आपल्या बाजूला ही पेशी आहे, ही सेल आहे, आणि या सेलमध्ये बी या सेलमध्ये विषाणू आलेला नाहीये, ए या सेलमध्ये विषाणू आलेला आहे. आता बघा ए सेलमध्ये व्हायरस काय करतो? ए सेलला नष्ट करणार आहे. मग आता बी सेलला माहीतच नाहीये की इथं काय ए सेलला मारू राहिलं. मग काय करतं? ही ए पेशी जी आहे ज्याला व्हायरसचं इन्फेक्शन झालंय, ही ए पेशी इंटरफेरॉन तयार करतं. हा इंटरफेरॉन काय करतो रे? हा इंटरफेरॉन मला सांगा निरोगी असणाऱ्या पेशीला जाऊन सांगतो की इथं व्हायरस आलेला आहे, तू काय कर? तयार राह. मग मला सांगा बी नावाची पेशी मला सांगा अँटीव्हायरल प्रोटीन तयार करतात, ज्या कारणामुळं मला सांगा हा व्हायरस या बी नावाच्या पेशीमध्ये एंटर करणार नाही, कारण युद्धाची तयारी ते पहिलेच करून टाकतं. म्हणून इंटरफेरॉन तेव्हा तयार होतो पेशीमध्ये. कोणत्या पेशीमध्ये? ज्याला इन्फेक्शन झालंय त्या पेशीत इंटरफेरॉन तयार होतो. कशासाठी? शेजारच्या पेशीला हुशार करण्यासाठी. म्हणून मला सांगा विषाणू संक्रमणामध्ये इंटरफेरॉन वापरलं जातं. अॅनिमियामध्ये काय रे? इरिथ्रोपायोटीन वापरलं जातं. मला सांगा मधुमेहामध्ये इन्सुलिन वापरलं जातं. श्वेतक्रांती म्हणजे काय? आताच सांगितलं मी तुम्हाला. वर्गीस कुरियन यांनी काय रे? दूध क्रांतीला आपण श्वेतक्रांती म्हणून ओळखत असतो, हे लक्षात राहू द्या. कुरियन यांनी काय आहे त्यांनी घडून आणली होती. यानंतर बघा बीसीजी लस कुठे दिली जाते असा प्रश्न आहे. एवढं तर इंजेक्शनद्वारे दिली जाते मित्रांनो. कोरेलका कुठं दिली जाते? डाव्या दंडाच्या वरच्या बाजूला लहान मुलाला बीसीजी लस दिली जाते. कशासाठी दिली जाते? मला सांगा काय रे? क्षयरोगासाठी दिली जाते. तोंडावाटे काय दिली जाते? पोलिओ लस. कोणती लस? पोलिओची सेबिन नावाची लस ही तोंडावाटी दिली जाते. कळलं का? तर हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर हे पहिलं उत्तर डाव्या दांडाच्या वरच्या बाजूला दिली जाते. धनुर्वात रोगापासून वाचवण्यासाठी कोणती लस दिली जाते? धनुर्वात रोगापासून टीटी, डीटीपी आणि काय ओपीव्ही आणि अशा प्रकारचं या ठिकाणी दिलेलं आहे. आता बघा तर कोणती? टीटी ही लस दिली जाते. कळलं का? टीटी ही लस मला सांगा धनुर्वातासाठी द्यायला जाते. डीपीटी कशासाठी दिली जाते? डीपीटी बघा तर हे हा बरोबर. ओपीव्ही हे तर मला सांगा उत्तर कोणतं? टीटीटी आहे. कळलं का? टीटीटी लस आहे म्हणजे 36चं पहिला आहे. डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणे हा कोणता प्रकार आहे? तर हे रासायनिक आहे का? कारण एकदा डांबर गोळीचा आकार बारीक झाला तर पुन्हा मोठं करता येईल का रे? असं काय उडून आणतील का? तर मला सांगा इथं कळून जातं ना काय वाचायची गरज आहे तुला? इथंही म्हणतं सर मी कुठं वाचलोच नाही. मला एक सांग, डांबर गोळी ठेवलेला आहे त्याचा आकार लहान झालं तर पुन्हा आकार मोठा कसं करशील? हवेतून आणशील काय? उडून गेले रिटर्न या म्हणून. तर मी काय म्हंटलो? असा बदल जो पुन्हा प्राप्त करता येत नाही त्याला रासायनिक बदल म्हणायचं. बर्फाचं पाणी पाण्याचं बर्फ करता येतं पण डांबर गोळी उडून गेल्यानंतर डबल कुठून येणार आहे? तर याचा अर्थ मला सांगा कोणता? रासायनिक बदल आहे. तर उत्तर काय आहे? पहिलं यायला पाहिजे मित्रा. समजलीत पर्यंत? यानंतर मला सांगा जर बघितलं खालील या निर्जंतुकीकरणाच्या पद्धतीला काय कोणत्या आहेत? निर्जंतुकीकरण म्हणजे काय रे? बॅक्टेरिया, व्हायरस वगैरे जे आहेत ना यांना मारण्याचं काम मला सांगा काय? ऑटोक्लेविंग आहे. ऑटोक्लेविंग काय असतं रे? असं भांडं असतं. कळलं का? असं भांडं असतं ज्यामध्ये मला सांगा पदार्थ ठेवलं जातं आणि आतमध्ये उष्णता वाढवली जाते. उष्णतेमध्ये त्या पदार्थावर असणाऱ्या बॅक्टेरिया व्हायरसला मारलं जातं. त्यानंतर उकळणे पण, हे पण दोन्ही पद्धती आहेत. म्हणून उत्तर काय रे? ए आणि बी मला सांगा चौथं उत्तर यायला पाहिजे. मग हेचं उत्तर चौथं आहे. यानंतर पुन्हा बघा खालील कोणत्या कुटुंब नियोजन पद्धतीचा पुरुषावर वापर करता येतात? निरोध बरोबर आहे. पुरुष नसबंदी बरोबर आहे. मला सांगा काय असेल रे? तर हे दोन्ही आहेत जे पुरुषावर वापरता येतं. कशासाठी? कुटुंब नियोजनासाठी. तर मला सांगा उत्तर काय आहे? 39चं चौथं यायला पाहिजे मित्रा. आणि फायनली मला सांगा 40वा प्रश्न, सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणते? आर्थिक स्तर बरोबर आहे. सामाजिक आरोग्याचा परिणाम पडतो भाऊ. गरिबी आहे, पैसाच नाहीये, सामाजिक आरोग्यावर 100% परिणाम पडणार आहे. शिक्षणाच्या अभावामुळे पण परिणाम पडतो. काय खायला पाहिजे, कसं खायला पाहिजे, खाण्याच्या अगोदर स्वच्छता कशी घ्यायला पाहिजे, कळालं का? त्यानंतर बघा उद्याने या सगळ्यांचा परिणाम पडतो. म्हणून वरील सर्व हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. अपेक्षा करतो की तुम्हाला सगळं कळालं असेल. या पीपीटीच्या शेवटी मी सगळ्यांना काय रे उत्तर दिलेलं आहे. ही पीपीटी सायन्स बाय अशोक पवार या टेलिग्राम चॅनलला काय आहे
टाकणार आहे, तर आवर्जून तुम्ही तो टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण इथून पुढे असे प्रश्नपत्रिका मी घेऊन येतो. जर प्रश्न रिफ्लेक्ट झाले तर याच्या संबंधित आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे मित्रांनो. तर व्यवस्थित बघा काय आहे. ज्याला बॅचची गरज असेल तर त्यांनी त्याच्यासाठी इन्क्वायरी करा. ज्याला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर टेस्ट सिरीज पण आहे, आणि पुस्तक पाहिजे असेल तर पुस्तक पण आहे. समजले इथपर्यंत? आणि काही अडचण असेल तर तुम्ही मला सजेस्ट करू शकता, पण व्यवस्थित अभ्यास करा भाऊ. कळतंय का? काय डाऊट कोणाला काही असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज करा. तर चालतं, भेटू आपण पुढच्या लेक्चरला. जर तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र परिवाराला आवर्जून आपली लिंक पाठवा. तर चालतं मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. भेटू आपण पुढच्या लेक्चरला. धन्यवाद.